महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात हजारो नर्सेस सेवा करतात। त्यात कंत्राटी नर्सेसचंही योगदान मोठं आहे। कंत्राटी असल्यामुळे त्यांना पगारही तुटपुंजा असतो। आता मात्र धक्कादायक माहिती समोर आली आणि ती म्हणजे या कंत्राटी नर्सेसना 3 महिने पगारच मिळालेला नाही आणि त्यामुळे आता नर्सेसच्या संघटना तीव्र आंदोलन करणार आहेत। पाहूयात। कंत्राटी नर्सेसना 3 महिने पगारच नाही। 16 जूनला करणार लक्षवेधी आंदोलन। घर कसं चालवायचं नर्सेसचा सवाल। हॉस्पिटल म्हटलं की नर्सेसचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असले तरी नर्सेसही रुग्णांची सेवा करत असतात। मात्र सरकारी रुग्णालयातील कंत्राटी नर्सेसना 3 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही। त्यामुळे घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय आणि म्हणूनच येत्या 16 जूनला मुंबईत नर्सेस लक्षवेधी आंदोलन करणार आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे। यातच सरकारने मागील 3 महिन्यापासून जे त्यांचं वेतन न दिल्यामुळे अजूनही उपासमारीची पाळी या कर्मचाऱ्यांना आलेली आहे। याचा लक्ष वेधण्यासाठी म्हणून 16 तारखेला आझाद मैदान ते मंत्रालय असं एक आंदोलन या ठिकाणी आयटकच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे। कोरोना काळात या नर्सेसनी जीवाची पर्वा न करता सेवा केली। अनेक नर्सेसचा त्यात मृत्यूही झाला। त्यातच राज्यभरातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये या कंत्राटी नर्सेस तुटपुंजा पगारावर सेवा करतात आणि तोही पगार 3-3 महिने थकत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे। येत्या 16 जून पासून बेमुदत उपोषण हे आझाद मैदानावर मुंबईमध्ये करण्यात येणार आहे आणि त्यासाठी सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन युनियनच्या तर्फे करण्यात आलेलं आहे। त्यामुळेच हे आंदोलन किती लक्षवेधी ठरतं हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, मुंबई। महाराष्ट्रात अनेक शेतकरी कापसाची लागवड करतात। लाखो एकर क्षेत्रात कापसाची शेती केली जाते आणि त्यातच केंद्र सरकारने कापसाच्या बीटी बियाण्यावर बंदी घातली आहे। तर दुसरीकडे बीटी बियाण्याच्या लागवडी खर्च खरतर जास्त असून त्याचं उत्पादनही चांगलं मिळत असल्याचा दावा शेतकरी करतात आणि म्हणूनच बीटी बियाण्यावरची बंदी सरकारने उठवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पाहूयात। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।